नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गरुड झेप या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण मुख्य परीक्षेचा जो काही सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे, त्या दृष्टीने आपण पर्यावरण घेत आहोत परत डीपमध्ये. तर आपण पाठीमागच्या वेळी जैवविविधता हे बघितलं. जैवविविधतेची संकल्पना, जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची कारणं, भारतामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न केला जातो? आपल्या भारतामध्ये जैवविविधते संदर्भात संवर्धनासाठी काय प्रयत्न केले जातात, हे सगळं आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं. तर आता आपण बघणार आहोत पर्यावरणाचं प्रदूषण किंवा पर्यावरणातलं अ, जे काही प्रदूषण जे आहे त्याच्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, जलप्रदूषण हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी जरा डीपमध्ये आजच्या सेशनला आपण बघणार आहोत. मग त्याच्यासाठी वेगवेगळे करार कुठले आहेत, ते सगळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या डीपमध्ये मुख्य परीक्षेच्या दृष्टीने जे आहे बघणार आहोत. तर मी पीडीएफ शेअर करते इथे ग्रुपवरती सरांनी पीडीएफ पाठवलेली आहे. ती एकदा बघून घ्या. बघा, पर्यावरणीय प्रदूषण हे आपण आधी पण बघितलेलं आहे. म्हणजे हवा प्रदूषण, जलप्रदूषण हे सगळं आपण आधी सुद्धा बघितलं होतं. फक्त हे आता आपण थोडंसं डीपमध्ये बघणार आहोत. आता प्रदूषण म्हणजे काय? आणि प्रदूषक म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे काय, की मानवी अ, ज्याच्यासाठी मानवांसाठी, निसर्गासाठी, प्राण्यांसाठी अयोग्य वातावरण म्हणजेच काय प्रदूषण. त्याच्यामुळे माणसाचं नुकसान होईल, प्राण्यांचं नुकसान होईल, निसर्गाचं नुकसान होईल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय आहेत? प्रदूषण. आणि प्रदूषके म्हणजे काय? की ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतं, त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात? प्रदूषके म्हणतात. आता प्रदूषके म्हटलं तर ध्वनी प्रदूषणामध्ये मोठमोठे आवाज, डॉल्बी, वाहनांचा आवाज हे सगळे प्रदूषक आहेत. आता हवा प्रदूषणाच्या बाबतीत औद्योगिकीकरण, इंडस्ट्री, बरोबर? खतं, कीटकनाशक हे सगळं हवेचे प्रदूषक आहेत. जलप्रदूषण त्याच्यामध्ये पावसाचं पाणी असेल, बरोबर? किंवा सांडपाणी असेल, इंडस्ट्रीमधून येणारं बाहेर सुटलं जाणारं पाणी असेल, हे सगळे जलप्रदूषणाचे प्रदूषक आहेत. म्हणजे ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होतं त्या सगळ्याला काय म्हटलं जातं? प्रदूषक. आणि प्रदूषण म्हणजे काय, की ज्याच्यामुळे वातावरण खराब होतं किंवा असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील, निसर्ग असेल, या सगळ्यांना अयोग्य असं जे काही वातावरण आहे ते म्हणजेच काय आहे? प्रदूषण. तर प्रदूषण आणि प्रदूषके या दोन्हीतला जो काही फरक आहे तो इथे लक्षात ठेवा. ओके. आता बघा, मानवी जीवन सुखकर करण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या विविध गोष्टींचा परिणाम निसर्गावर होत आहे. बरोबर आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, तांत्रिक क्रांती, खाणकाम, वाहतुकीच्या साधनांचा विकास, खते व कीटकनाशके यांचा वाढता वापर या प्रकारे मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या सर्व प्रक्रियांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि पुढील प्रकारात आपण दिवसेंदिवस वाढत जाणारे घातक ठरणारे प्रदूषण, त्याची कारणे व त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करणार आहोत. बघा, वाढती लोकसंख्या एक आहे प्रदूषणाचं कारण ठरण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे जितकी लोकसंख्या वाढेल तेवढं शहरीकरण वाढणार आहे, तेवढं औद्योगिकीकरण वाढणार आहे. त्याच्यातून खूप सारं जलप्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण ह्या सगळ्या प्रकारचे प्रदूषण होणार आहेत. औद्योगिकीकरण आहे, तांत्रिक क्रांती, टेक्नॉलॉजी आहे, खाणकाम, बरोबर? त्याच्यातून सुद्धा खूप सारं हवा प्रदूषण होतं. वाहतुकीच्या साधनांचा विकास खूप साऱ्या आता म्हणजे माणसं कमी आणि गाड्या जास्त तुम्हाला रस्त्यावरती दिसतात. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर ऑटो रिक्षा असेल, या सगळ्या गाड्या, वाहनं त्याच्यातून खूप सारा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. तर त्याच्यामुळे पण खूप प्रदूषण होऊ शकतं. खते, कीटकनाशके यांचा वाढता वापर. ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रदूषणाचं जे काही प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता प्रदूषण म्हणजे बघा काय आहे? निसर्गात विविध घटना घडत असताना जैविक, अजैविक घटक परस्परावर अवलंबून असतात. बरोबर आहे. जैविक आणि अजैविक घटक जे आहेत ते परस्परावरती अवलंबून असतात. त्याच्यात होणाऱ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून सजीवांच्या जगण्यासाठीच्या गरजा भागवल्या जातात. बरोबर आहे. कारण आपण जैविक आहे आणि अजैविक घटना आहेत. अशा काही त्यांच्या जे काही
एकमेकांच्या आंतरक्रिया त्याच्या माध्यमातून सजीवाच्या जगण्यासाठीच्या जे काही गरजा आहेत त्या भागवल्या जातात. सर्वसाधारण परिस्थितीत या आंतरक्रियांमध्ये एक समतोल स्थिती राखली जाते. इक्विलिब्रियम कंडिशन. मात्र अलीकडच्या काळात या सर्व प्रक्रियांमध्ये वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे अजैविक घटकात असमतोल निर्माण झालेला आहे. या निसर्गातील असमतोल स्थितीस प्रदूषण असे म्हटले जाते आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मानवी कृतीमुळे आपल्या सभोवतालमध्ये होणारा प्रतिकूल परिणाम ज्यामुळे पर्यावरणाचा ऊर्जा प्रवाह, भौतिक व रासायनिक संरचना आणि सजीवांच्या विपुलतेत बदल होतो आणि तेव्हा त्याच प्रदूषण असे म्हणतात. परत एकदा बघा काय आहे. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मानवी कृतीमुळे काय होतं आपल्या सभोवतालमध्ये होणारा प्रतिकूल परिणाम ज्यामुळे पर्यावरणाचा ऊर्जा प्रवाह जो आहे भौतिक रासायनिक संरचना त्याच्यामध्ये सजीवांच्या विपुलतेमध्ये खूप बदल होतो त्यालाच काय म्हटलं जातं प्रदूषण. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मानव जे काही कृती करतो त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होत असते त्यांनी सांगितलेले. तर बघा वस्तू व सेवांचे उत्पादन व उपभोग या प्रत्येक टप्प्यावर अवशेष व कचरा यांची निर्मिती होते. वस्तू व सेवांचं उत्पादन बरोबर आणि त्याचा उपभोग या टप्प्यावरती काय होतं कचरा निर्मिती होते बरोबर. एखादी वस्तू तयार करायची त्याच्यातून कचरा तयार होतो. ती वस्तू तयार केल्यानंतर पण कचरा तयार होतो बरोबर. या अवशेषांचा घातक परिणाम वातावरण, महासागर आणि भूपरिसंस्थांवरती झाल्यास त्याचे रूपांतर प्रदूषक किंवा पर्यावरण समस्येत होते आणि या सर्वांचा मानव, वन्य प्राणी, वनस्पती अथवा मानवी जीवितास आवश्यक परिस्थिती यावर घातक परिणाम होतो आणि त्याचे मानवासाठी जैविक, आर्थिक, धार्मिक, नैतिक, सौंदर्य विषयक किंवा बौद्धिक स्वरूपाचे महत्व असू शकते आणि या प्रक्रियेस एकत्रितरित्या काय म्हटलं जातं प्रदूषण. अशी व्याख्या कोणी केली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT 1970. तर त्यांनी ही व्याख्या केलेली म्हणजे वस्तू आणि त्याचं उत्पादन होताना किंवा त्याचा उपभोग घेताना खूप सारा कचरा तयार होतो बरोबर. आणि या अवशेषांचे घातक परिणाम जे आहेत ते महासागर म्हणजे समुद्र असेल, भूपरिसंस्था असेल बरोबर. ह्या सगळ्या मध्ये काय होतं त्याचं रूपांतर प्रदूषण किंवा पर्यावरण समस्येमध्ये होतं आणि या सर्वांचा मानव, वन्य प्राणी, वनस्पती अथवा मानवी जीवितास आवश्यक परिस्थिती यावर घातक परिणाम होतो. आणि त्याचे मानवासाठी जैविक, आर्थिक, धार्मिक, नैतिक, सौंदर्यविषयक किंवा बौद्धिक स्वरूपाचे महत्व असू शकते आणि या सर्व प्रक्रियेला काय म्हटलं जातं प्रदूषण असं म्हटलं जातं. मानव व पाळीव जनावरे यांच्या जाणीवपूर्वक किंवा नकळत केल्या जाणाऱ्या विविध क्रियांमुळे पर्यावरणावर अथवा पर्यावरणापासून मिळणाऱ्या लाभांवर अल्पकालीन अथवा दीर्घकालीन स्वरूपात होणारे परिणाम म्हणजेच काय आहे प्रदूषण. तर मानव असेल किंवा पाळीव जनावर असतील बरोबर तर त्यांच्या कळत नकळत जे काही विविध क्रियामुळे जे काही पर्यावरणावरती परिणाम होतो बरोबर. आपण अल्पकालीन असेल किंवा दीर्घकालीन असेल त्याला सुद्धा काय म्हटलं जातं प्रदूषण. ओके. तर प्रदूषणाची व्याख्या समजली की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मानवामुळे जे काही दीर्घकालीन किंवा अल्पकालीन जे काही त्याच्या क्रियामुळे जो काही वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये बदल होतो त्यालाच काय म्हटलं जातं प्रदूषण. आता प्रदूषके म्हणजे बघा काय आहे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवरती घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात बरोबर आहे. म्हणजे जैविक अजैविक घटकांवरती जे काही घातक परिणाम घडवून आणतात आणि परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणतात त्यांना काय म्हटलं जातं प्रदूषके. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते आणि प्रदूषकांमुळे पर्यावरणातील सर्व घटकांच्या नैसर्गिक दर्जावर विपरीत परिणाम होतो. ही प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात बरोबर आहे. कारण काही नैसर्गिक असू शकतात काही मानवनिर्मित असू शकतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. याउलट मानवनिर्मित प्रदूषके निसर्ग नियमानुसार आणि लवकर नष्ट होत नाहीत बरोबर आहे. कारण आता आपण इतका प्लास्टिकचा कचरा टाकतो तो कधीच नष्ट होऊ शकत नाही. पण निसर्ग निर्मित जे काही समजा आता वादळ आलं बरोबर का वादळामुळे खूप धूळ आहे पण वादळ शांत झाले की परत धूळ नाहीशी होते. म्हणजे वादळातील धूळ ही प्रदूषकच आहे. पण ते वादळ स्टॉप झाल्यानंतर ती धूळ पण नाहीशी होते. पण मानवनिर्मित प्रदूषकांचं तसं नाही. ते तयार झाले तर ते कधीही लवकर संपत नाहीत. तर परिसंस्थेमध्ये जे काही नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे जे काही आणि जैविक अजैविक घटकांवरती परिणाम करणारे जे काही सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांनाच काय म्हटलं जातं प्रदूषके. आता प्रदूषकाविषयी काही महत्वाच्या बाबी बघा
प्राथमिक प्रदूषके, प्रायमरी पोल्युटंट, की ज्या स्वरूपात पर्यावरणात उत्सर्जित होतात त्या स्वरूपात पर्यावरणात राहतात. उदाहरणार्थ DDT, प्लास्टिक. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. जसे आहेत तसेच आहेत. म्हणजे प्लास्टिक हे कधीही त्याचं विघटन होऊ शकत नाही. म्हणजे जे प्राथमिक प्रदूषक आहेत, की ज्या स्वरूपात ती पर्यावरणात उत्सर्जित झाली, त्याच स्वरूपात ती पर्यावरणात राहतात. द्वितीयक प्रदूषकांची निर्मिती पर्यावरणातील प्राथमिक प्रदूषकांशी आंतरक्रिया होऊन होते. उदाहरणार्थ पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेटची निर्मिती वातावरणात उत्सर्जित झालेल्या नायट्रस ऑक्साइड्स व हायड्रोकार्बन यांच्या आंतरक्रियेतून होते. द्वितीय प्रदूषकाची जी काही पर्यावरणातील निर्मिती प्राथमिक प्रदूषकांशी आंतरक्रिया होऊन होते बघा. म्हणजे कारण प्राथमिक प्रदूषक जे आहेत त्यांच्यासोबत आंतरक्रिया होते आणि द्वितीय प्रदूषक तयार होतात. उदाहरणार्थ पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेटची निर्मिती वातावरणात उत्सर्जित झालेल्या नायट्रस ऑक्साइड व हायड्रोकार्बन्स यांच्या आंतरक्रियेतून होते. पुढे बघा, जैविक क्रियेद्वारे विघटनशील टाकाऊ पदार्थांना जैव विघटनशील असणारी प्रदूषके असे संबोधले जाते. उदाहरणार्थ मैला. जे काही जैविक क्रियेद्वारे विघटनशील टाकाऊ पदार्थ जे जैव विघटनशील असणारी प्रदूषक म्हणून संबोधली जातात त्यांना काय म्हणतात? जैविक प्रदूषक. उदाहरणार्थ मैला. कारण आपण ते तयार करू. जैविक क्रियेद्वारे विघटन होऊ न शकणाऱ्या प्रदूषकांना जैव विघटनशील नसणारी प्रदूषके असे संबोधले जाते. उदाहरणार्थ किरणोत्सारी पदार्थ आणि प्लास्टिक. जैविक क्रियेद्वारे विघटन होऊ न शकणाऱ्या प्रदूषकांना जैव विघटनशील नसणारी प्रदूषके असे म्हणतात. आता बघा प्रदूषणाचे प्रकार. वातावरणातील विविध घटकांच्या असमतोलानुसार प्रदूषणाचे खालील प्रकार पडतात. हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, जल प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण. ही 8 प्रकारची प्रदूषण आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघायची. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण. आता आपण बघितले प्रिलिमच्या दृष्टीने हवा, जल आणि ध्वनी. ओके, हे आपण बघितले होते. आता इथे आपल्याला अजून एक्स्ट्रा 5 प्रदूषण बघायची, कारण आता डीप मध्ये आपण बघतो. कारण प्रिलिम्सचं तेवढेच होतं, हवा, जल आणि ध्वनी. आता इथे आणखी आपल्याला 5 एक्स्ट्रा बघायचे. बघूया. पहिले जे आहे ते हवा प्रदूषण. आता आपण हवा प्रदूषणामध्ये बघितलं होतं की हवा प्रदूषणाचे सोर्स कुठले कुठले आहेत, कशामुळे हवा प्रदूषण होतं. WHO एक अहवाल आलाय बघा आता की हवा प्रदूषणामुळे खूप सारी माणसं जी आहेत ती मरतात. ओके, आणि सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते भारतामध्ये आहे. कारण हवा प्रदूषण इतकं भयानक आहे. जसं आपल्याला शुद्ध ऑक्सिजन रोज इतका लागतो तेवढा सुद्धा शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही. उलट वाईट वायू जे आहेत तेच आपल्या शरीरामध्ये जातात. हवा प्रदूषणामुळे अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशाचा आजार होऊ शकतो. मायग्रेनचा आजार होऊ शकतो. डोकेदुखीचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. ओके, तर हवा प्रदूषण सुद्धा वाटतंय तेवढं काही सध्या चर्चेचा मुद्दा आहे बघा. तर त्यामुळे हवा प्रदूषण आणि त्याच्यासाठी जे कारणीभूत असणारे प्रदूषक कुठले कुठले आहेत हे आता आपण बघूया. बघा, पृथ्वीवरील वातावरणात विविध वायू आढळतात. बरोबर, हे आता आपण बघितलं होतं. म्हणजे हरित गृहवायू पण बघितले होते आणि हवेत कुठले कुठले वायू असतात ते पण आपण बघितलं होतं. सर्वसाधारणपणे हवेमध्ये विविध वायूंचे एकजिन्सी मिश्रण झालेले आपणास पाहावयास मिळते. इंधनाचे ज्वलन व त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवेचे झालेले दूषितीकरण म्हणजे हवा प्रदूषण होय. मानवी आरोग्य, प्राणी अथवा वनस्पती जीवनास हानिकारक ठरेल अशा प्रमाणात अथवा कालावधीसाठी हवेमध्ये एखाद्या दूषित घटकाचे वाढणारे प्रमाण म्हणजे हवा प्रदूषण होय. बघा, मानवी आरोग्य, प्राणी अथवा वनस्पती यांच्या जीवनास हानिकारक ठरेल अशा प्रमाणात अथवा कालावधीसाठी हवेमध्ये एखाद्या दूषित घटकाचे वाढणारे प्रमाण म्हणजेच काय असतं? हवा प्रदूषण. आता हवेमध्ये समजा अचानक धुलीकण आले, खूप वादळ, हवा प्रदूषण होतं बरोबर. आता दिल्लीमध्ये खूप हवा प्रदूषण आहे, तिथे इतकं धुकं पडतं त्यामुळे लोकांना गाड्या चालवणं मुश्किल होतं, समोरचं दिसत नाही बरोबर, अंधार पडतो. म्हणजे एखादाही कुठलाही घटक जो हवा प्रदूषणासाठी कारणीभूत आहे त्याच्यामुळे जर
हवा प्रदूषित झाली तर ते हवा प्रदूषण झालं, बरोबर. म्हणजे एखादा असं हानिकारक ठरेल असा एखादा घटक, त्याचं वाढणारं प्रमाण म्हणजेच काय आहे? हवा प्रदूषण. आता समजा धूर आहे, खूप धूर आहे झालाय अचानक, बरोबर? त्यावेळेस पण हवा प्रदूषण होतं, बरोबर? समजा आता दिवाळीत आपण इतके सारे फटाके उडवतो, त्याच्यातून हवा प्रदूषण होतं, बरोबर? अशा म्हणजे एखाद्या कुठलाही जो आपल्या जीवितस हानिकारक ठरू शकला असा कुठलाही घटक, त्याचं वाढणारं हवेतलं प्रमाण म्हणजेच काय आहे? हवा प्रदूषण. वायू अधिनियम किंवा हवा प्रदूषण 1981 नुसार वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थांचे अस्तित्व अशा प्रमाणात की जे मानवाला, सजीवांना, वनस्पतींना किंवा मालमत्तेस हानिकारक ठरू शकतं. बरोबर आहे. हवा प्रदूषण कायदा जो आहे 1981 त्यांनी काय सांगितलं की घन स्वरूपात हवेत एखादी गोष्ट जी असते तर ती सुद्धा हवा प्रदूषण आहे. द्रव असेल, बरोबर, किंवा वायुरूप असेल. हे सगळे जेव्हा मानव सजीवांना मालमत्तेस हानिकारक ठरू शकतात त्यावेळेस ते वायू प्रदूषण किंवा हवा प्रदूषण ठरू शकतं. बघा, WHO ने काय व्याख्या केली हवा प्रदूषणाची? जीवावरणातील आपल्या सभोवतालच्या वातावरणात एखाद्या पदार्थांच्या प्रमाणात झालेला असा बदल जो मानव व त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणावर हानिकारक ठरतो त्यास हवा प्रदूषण असे म्हणतात. आता आपण काय काय बघितलं? नायट्रोजन, ऑक्सिजन, अर्गॉन, बरोबर, कार्बन डायऑक्साईड, हे सगळं आपण बघितलं की वातावरणात जीवावरणात तेवढे सगळे वायू आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त एखादा जर पदार्थ आहे त्याच्या प्रमाणामध्ये झालेला बदल जो मानवाच्या आणि सभोवतालच्या पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो त्यालाच काय म्हटलं जातं? हवेचं प्रदूषण. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने याची व्याख्या केलेली आहे. आता बघा, हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणं आणि मानवनिर्मित कारणं. आता आधी आपण नैसर्गिक कारणं बघू, नंतर मानवनिर्मित कारणं. तर नैसर्गिक कारणं बघा कुठली कुठली हवा प्रदूषणाची? ज्वालामुखीचा उद्रेक, बरोबर आहे. त्या ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यावेळेस खूप सारे दगड, माती, जाळ, धूर असं सगळं येतं. त्याच्यातून बघा कुठले कुठले वाईट वायू बाहेर पडतात बघा. उद्रेकातून घनरूप ते दगड वगैरे, माती, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात, बरोबर आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प, धूलिकण, हे सगळे घटक जे आहेत ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतात. त्यानंतर भूकंप, हे सुद्धा एक मानव निसर्गनिर्मित कारण आहे भूकंप, हवा प्रदूषणाचं. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. ही सुद्धा एक निसर्गनिर्मित हवा प्रदूषणाचं कारण आहे. पुढे बघा, वावटळी व धुळीची वादळ, बरोबर आहे. कारण वावटळ आली, धुळीची वादळ आली तर खूप सारी धूळ, धुलीकण हे सगळे आपल्या हवेमध्ये येतात. जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. त्यानंतर बघा वनवे, वनवा जेव्हा पेटतो एखाद्या जंगलामध्ये तिथे खूप सारा धूर येतो. ते एक निसर्गनिर्मित कारण आहे, मानवनिर्मित पण कारण आहे. वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो. आता हे कारण लक्षात ठेवा आणि जे सोर्स जे आहेत किंवा त्याच्यातून कुठले कुठले वायू बाहेर पडतात हे पण एक तिथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे काय होतं? उदाहरणार्थ गाजर गवत येतं, काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात. तर हे सगळे काय आहेत? निसर्गनिर्मित हवा प्रदूषणाची कारण आहेत. त्यानंतर पुढे बघा, मानवनिर्मित हवा प्रदूषणाची कारण. इंधनाचा वापर बघा काय काय आहे? इंधनाचा वापर, कारण त्याच्यातून खूप सारा हवा प्रदूषणासाठी हानिकारक असलेला जे काही वायू जो आहे तो बाहेर पडतो. पेट्रोल, डिझेलचा वापर त्याच्यातून. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स व्हेइकल्स आता सध्या खूप अवेअरनेस करतात बघा, कारण त्याच्याकडून सेंट्रल गव्हर्नमेंट कडून 1.5 लाख रुपये मिळतात सबसिडी आणि स्टेट गव्हर्नमेंट कडून 1 लाख रुपये मिळतात. म्हणजे समजा तुम्ही 15 लाखाची गाडी घेतली इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, तर तुम्हाला 1.5 लाख सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, 1 लाख तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट देतं. म्हणजे तुम्हाला 15 लाखाची गाडी 12.5 लाखाला मिळू शकते. कारण आपल्याला आता प्रदूषण कमी करायचंय त्यामुळे, आणि इंधन पण आता संपत आलेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेइकल वरती जास्त भर दिला जातोय आणि त्यामुळे शासनाने लोकांनी अवेअर व्हावं त्यासाठी त्यांनी सबसिडी द्यायला सुरुवात केलेली. बघा, तर इंधनाचा वापर एक एक हवा प्रदूषणाचं खूप मोठं कारण आहे. त्याच्यातून बघा काय काय बाहेर पडतं?
दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. घनकचरा, शेतीतील कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते. औद्योगिकीकरण बघा, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. ओके, जे काही कारखाने आहेत तिथून काय होतो, प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. वातावरणात गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड मिसळते. आणि अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोटामध्ये अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते. तर हे सगळे काय आहेत, हवा प्रदूषणाची निसर्ग निर्मित कारण आणि मानवनिर्मित कारण आहे. आता बघा हवा प्रदूषके कुठली कुठली आहेत, तर ज्यांच्यामुळे हवा प्रदूषण, आता ही कारण झाली. प्रदूषके कुठली कुठली आहेत बघा. आधी सूक्ष्म कण, त्याच्यातून सुद्धा हवा प्रदूषण होतं. त्याच्यामध्ये बघा काजळी, धूर, डांबर किंवा धूळ आणि घरगुती कचरा, त्याच्यातून सुद्धा हवा प्रदूषण होतं. त्यानंतर विषारी वायू बघा कुठले कुठले, कार्बन मोनॉक्साईड, बरोबर, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हॅलोजन्स व संप्लवित सेंद्रिय संयुगे ह्या विषारी वायू सुद्धा हवा प्रदूषणाची प्रदूषक आहे. त्यानंतर बघा धातू, त्याच्यामध्ये शिसे, जस्त, लोह आणि क्रोमियम ह्या प्रकारची धातू सुद्धा हवा प्रदूषकाचं काम करतात. आता औद्योगिक प्रदूषके, त्यामध्ये बघा बेन्झिन, इथर, सिटिक सीड, सायनाइड संयुगे इत्यादी. त्यानंतर बघा कृषी प्रदूषकांमध्ये कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खते. तर हे सगळे जे काही कृषी प्रदूषकांमधून हे सगळे बाहेर पडतात. म्हणजे कीडनाशक असतील, तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील, रासायनिक खत असतील, त्याच्यातून सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं. पुढे बघा फोटोकेमिकल प्रदूषक, आता ह्यामध्ये बघा ओझोन, नायट्रोजनचे ऑक्साईड, अल्डिहाइड्स, इथिलीन, फोटोकेमिकल, धुके आणि पेरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट व सल्फर ऑक्साईड्स हे सगळे फोटोकेमिकल प्रदूषके आहेत. त्यानंतर बघा किरणोत्सर्गी प्रदूषक, याच्यामध्ये किरणोत्सारी घटक व अणु चाचणीमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग ही सगळी काय आहेत, हवा प्रदूषणाची वेगवेगळी प्रदूषके आहेत. त्यानंतर बघा हवा प्रदूषणाचे स्त्रोत, सोर्स कुठले कुठले बघू. कार्बन मोनॉक्साईड हे काय होतं, इंधनाच्या अपुऱ्या ज्वलनामुळे बाहेर पडतं. ओके, हा एक रंगहीन व गंधहीन असलेला वायू आहे कार्बन मोनॉक्साईड. पेट्रोल, डिझेल आणि लाकूड यासारख्या कार्बन आधारित इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती होते. कार्बन मोनॉक्साईडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. त्यामुळे आपण जर सतत जर बाहेर तुम्ही फिरत असाल तर मास्क लावून फिरलं पाहिजे, कारण आपल्या जे काही गाड्या आपण रस्त्यावरून बघतो वापरतो ते कार्बन मोनॉक्साईड जे आहे पेट्रोल डिझेलच्या इंधनामुळे अपुऱ्या ज्वलनामुळे तयार होतं. आणि ते जर आपल्या सतत सतत श्वासावाटे जर गेलं फुफ्फुसामध्ये तर आपल्या रक्ताची जी काही हिमोग्लोबिनची जी काही ऑक्सिजन वहन करण्याची जी काही क्षमता आहे ती काय होते तर कमी होते. त्यामुळे शुद्ध ऑक्सिजन, शुद्ध वायू आपल्याला मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आता सध्या मिळत नाही बघा. त्यामुळे माणसाचं आयुर्मान कमी झालेलं आहे आणि कधी माणसाला अचानक ब्रेन स्ट्रोक येतो, हार्ट अटॅक येतो आणि माणूस त्याच्यामध्ये जातो, कारण शुद्ध ऑक्सिजन मिळत नाहीये. सतत 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 वाईट वायू आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात जात आहेत. ओके, आता पुढे बघा कार्बन डायऑक्साईड, CO2. कार्बन डायऑक्साईड हा मानवी प्रक्रियांमुळे उत्सर्जित होणारा प्रमुख हरितगृह वायू आहे. मानवी प्रक्रियांमुळेच होतो खरं, त्याच्यात तर निसर्ग निर्मितीचं काहीच कारण नाही. पुढे बघा ओझोन, O3. ओझोनचा अक्ष आपण बघितलं 1985 ला पॅसिफिक महासागराच्या वरती पहिल्यांदा अंटार्क्टिकाला सापडला, बरोबर. तर सितांबरामध्ये ओझोन असतो. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. वातावरणाच्या वरच्या थरात नैसर्गिकरित्या आढळणारा ओझोन सजीवांचे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून रक्षण करतो, त्यामुळे तो फायदेशीर ठरतो. मात्र वातावरणाच्या खालच्या थरातील ओझोन हा एक घातक प्रदूषक आहे.
वाहने व कारखाने यातून होणारे उत्सर्जने खालच्या थरातील ओझोनचे प्रमुख सोर्स आहे. सल्फर डायऑक्साईड बघा SO2 मुख्यत्वे औष्णिक विद्युत केंद्रात होणाऱ्या कोळशाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईडची निर्मिती होते. तसेच कागद उत्पादन, धातू काम, सिमेंट उद्योग यामध्ये देखील सल्फर डायऑक्साईडची निर्मिती होते. आणि धूरयुक्त धुके व आम्ल पर्जन्यास कारणीभूत ठरणारा सल्फर डायऑक्साईड हा एक महत्वाचा प्रदूषक आहे. तर जे काही आम्ल पर्जन्य होतं बघा ते सल्फर डायऑक्साईडमुळे होतं. ओके. आता आम्ल पर्जन्य म्हणजे काय होतं आता बघा हे जे सगळे म्हणजे समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात हे सगळे जे काही वायू वगैरे जे आहेत ते. नंतर जेव्हा समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यावेळेस काय होतं त्याच्यातून जे काही ढग निर्मिती होते त्याच्यामध्ये सगळे वाईट वायू जे असतात ते असतात. ओके. आणि त्याच्यातून हे आम्ल पर्जन्य होतं. त्याच्यानंतर बघा क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक मानवनिर्मित सोर्स आहे. CFC, AC, फ्रीज त्याच्यातून हे सगळं जास्तीत जास्त बाहेर पडतो. ओके. रेफ्रिजरेटर व वातानुकूलित यंत्रणा म्हणजे कूलर ते सगळं यामधून प्रामुख्याने क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जित होतात आणि सितांबरात त्यांची इतर वायूंशी अभिक्रिया होऊन ते ओझोन अवक्षयासाठी कारणीभूत ठरतात. आपण बघितलेले. धूलिकण बघा हा एक खूप महत्वाचा एक प्रदूषक आहे, सोर्स आहे. यामध्ये स्थायू स्वरूपात वातावरणात तरंगत राहणाऱ्या हवेतील कणांचा आणि द्रव थेंबांचा समावेश होतो. यामध्ये धूर, धूळ आणि बाष्प यांचा समावेश होतो. हे कण अधिक कालावधीपर्यंत वातावरणात तरंगत राहतात आणि त्यामुळे कृत्रिम धुक्याची निर्मिती होऊन दृश्यमानता कमी होते. धुलीकणांमध्ये काजळी, धूर, धातू, नायट्रेट्स, सल्फेट्स, धूळ, रबर इत्यादींचे मिश्रण आढळते. धुलीकण हे विविध प्रकारचे असू शकतात आणि यांची निर्मिती नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांमुळे होते. वाहनातून होणारे उत्सर्जन, धूळ आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे निर्माण होणारा धूर हे धूलिकणांचे प्राथमिक स्रोत आहेत. तसेच सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या रसायनांचा गुंतागुंतीच्या रासायनिक अभिक्रिया हे धूलिकणाचे द्वितीयक सोर्स आहेत आणि या व्यतिरिक्त वनवे, चूल, लाकडाचे ज्वलन, कृषी प्रक्रियांमध्ये होणारे ज्वलन, कारखान्यातील धूर, विविध बांधकाम प्रक्रियातून निर्माण होणारी धूळ हे देखील धूलिकणांच्या निर्मितीस कारणीभूत घटक आहेत. तर हे सगळे काय आहेत? जे धूळ किंवा वेगवेगळे जे काही प्रदूषक जे आहेत हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारी प्रदूषके आहेत. पुढे बघू आता आपण हवा प्रदूषण मोजण्याचे एक निकष हे एक माप म्हणू आपण त्याला पर्टिक्युलेट मॅटर्स असं त्याला म्हटलं जातं. आता हे दोन आहेत बघा PM2.5 आणि PM10. ओके. बघा वातावरणातील 2.5 मायक्रोमीटर पेक्षा कमी व्यास असणाऱ्या धुलिकणांना पर्टिक्युलेट मॅटर 2.5 असे संबोधले जाते. म्हणजे वातावरणातले जे काही धुलीकण आहेत त्याचा जो काही व्यास आहे तो 2.5 मायक्रोमीटर पेक्षा कमी व्यास असणाऱ्याला काय म्हटलं जातं PM2.5. या धुलीकणांचा आकार मानवी केसाच्या व्यासाच्या फक्त 3% इतका सूक्ष्म असतो. हे कण मानवी डोळ्यांना दिसू शकत नाहीत आणि त्यांचे निरीक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाद्वारेच करणे शक्य होते. आणि PM10 काय बघा वातावरणातील 10 मायक्रोमीटर पेक्षा कमी व्यास असणाऱ्या धुलीकणांना पर्टिक्युलेट मॅटर 10 असे संबोधले जाते आणि हे कण श्वसन क्रियेदरम्यान मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. PM2.5 व PM10 हे कण रेस्पिरेबल पर्टिक्युलेट मॅटर म्हणून देखील ओळखले जातात. ओके. पर्टिक्युलेट मॅटर्स म्हणजे हवा प्रदूषण मोजण्याचे दोन एक मापक आहेत PM10 आणि PM2.5. ज्याचा व्यास जो आहे धुलीकणाचा तो 2.5 पेक्षा कमी आहे. त्याला काय म्हटलं जातं PM2.5 आणि ज्याचा व्यास 10 पेक्षा कमी. आता बघा धूरयुक्त धुके. आता जे दिल्लीमध्ये असतं बघा ते काय असलं असतं धूरयुक्त धुके म्हणजे धूर पण असतो आणि धुकं पण असतं. जसं तुम्ही लोणावळ्याला वगैरे कधी पुणे मुंबई एक्सप्रेसला जाताना तुम्ही बघता बघा तुम्हाला असं धुकं पण दिसतं आणि असं धूर पण दिसतो. ते म्हणजेच काय आहे धूरयुक्त धुके. ते आपल्याला श्वास घेताना त्रास होतो. धूर आणि धुके यांच्या मिश्रणास धूरयुक्त धुके असे संबोधले जाते. धूरयुक्त धुक्याच्या निर्मितीस प्राकृतिक रचना, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, औद्योगिक प्रक्रियांची तीव्रता
वाहनातून होणारे उत्सर्जन, वाहणारे वारे, कोळशाचे ज्वलन इत्यादी विविध घटक कारणीभूत ठरतात. प्रदूषण स्त्रोतांपासून तुलनेने दूरवर धूरयुक्त धुक्याची निर्मिती होते. यामध्ये सल्फरचे ऑक्साईड्स, ओझोन, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजनचे ऑक्साईड्स यांचा समावेश होतो. बघा, धूर आणि धुकं जे काही मिश्रण आहे त्याला काय म्हटलं जातं? धूरयुक्त धुके, स्मोक. आणि धूरयुक्त धुक्याच्या निर्मितीस प्राकृतिक रचना, बरोबर, त्याचे कशामुळे तयार होतं बघा? प्राकृतिक रचना, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, औद्योगिक प्रक्रियांची तीव्रता, वाहनातून होणारे उत्सर्जन, वाहणारे वारे, कोळशाचं ज्वलन इत्यादी विविध घटक जे काय असतात ते त्याला कारणीभूत ठरतात. प्रदूषण स्त्रोतांपासून तुलनेने दूरवर धूरयुक्त धुक्याची निर्मिती होते आणि यामध्ये सल्फरचे ऑक्साईड्स, ओझोन, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजनचे ऑक्साईड्स यांचा समावेश होतो. परिणाम बघा काय काय होतात त्याच्यामुळे? डोकेदुखी होते, दृश्यमानता कमी होते कारण दिसत नाहीये, अस्थमा, हृदयविकार, घशाचा कर्करोग, श्वसनाचा अडथळा, फुफ्फुसाचे रोग इत्यादी होतात. ओके. आणि स्मोग ही संज्ञा जी आहे ती 1905 मध्ये डॉक्टर हेनरी अँटोनियो डेसहोएक्स यांनी सर्वप्रथम मांडली. स्मोक म्हणजे धूर व फोग म्हणजे धुके यांच्या मिश्रणास त्यांनी स्मोग असे नाव दिले. ओके. फोग आणि स्मोक त्याच्यातून काय केलं त्यांनी? स्मोक. ओके. फोग म्हणजे धुके आणि स्मोक म्हणजे धूर. त्याचं एकत्रित काय केलं? धूरयुक्त धुके, स्मोक. ओके. आता बघा, हवेतील राख, त्याच्यामुळे तो एक हवा प्रदूषणाचा एक सोर्स आहे. बघा, अनेक स्थायू पदार्थांच्या ज्वलनातून राखेची निर्मिती होते, बरोबर. लाकूड जाळा, बरोबर, त्याच्यातून राख होते. कोळसा जाळा, त्याच्यातून राख होते, बरोबर. आता कुठली तुम्ही समजा कागद जाळला त्याच्यातून पण राख होते. जे पण काय स्थायूरूप जाळा त्याच्यातून काय होतं? राख तयार होते. किंवा शेणाच्या गोवऱ्या त्याच्यातून पण राख तयार होते, बरोबर. विशेषतः कोळसा वापरून ऊर्जा निर्मिती केल्या जाणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणात राखेची निर्मिती होते, बरोबर ना. तुम्ही कोळसा कधी जाळला असेल लक्ष देईल, कोळशाची शेगडी वगैरे असते घरामध्ये, त्याच्यातून जर कोळसा टाकला त्याच्यातून राख तयार होते. ही पिठाप्रमाणे बारीक असणारी व राख जेव्हा वातावरणात इतर वायूंसोबत वर जाऊन तरंगत राहते तेव्हा त्यास हवेतील राख असे संबोधले जाते. ही राख वजनाने हलकी असल्याने निर्मिती स्रोतांपासून बऱ्याच अंतरावर पसरू शकते. जी राख हवेत न पसरता तळाशी राहते. त्या राखेस तळाशी असणारी राख असे सुद्धा संबोधले जाते. अल्युमिनियम सिलिकेट, सिलिकॉन डायऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, शिसे, अर्सेनिक, कोबाल्ट, तांबे या व इतर ऑक्साईडचा हवेतील राखेत समावेश होतो. हवेतील राख ही हवा व जल प्रदूषणास कारणीभूत ठरते. ऊर्जा प्रकल्पाजवळील कृषी क्षेत्रात पिकांच्या व वनस्पतींच्या पानांवर ही राख स्थिरावते आणि त्याचा पिकाच्या उत्पादनावर व वनस्पतीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. हवेतील राखेचे फायदे बघा काय काय? जवळपास 35% सिमेंट ऐवजी हवेतील राखेचा वापर बांधकाम व रस्ते बांधणी यासाठी करणे शक्य आहे. ओके. आता सिमेंट ऐवजी राख सुद्धा वापरली जाऊ शकते. त्यामुळे बांधकाम खर्चात कपात होऊ शकते. रस्ते तयार करताना अथवा रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करत असताना भराव घालण्यासाठी हवेतील राखेचा वापर करतात. राखेपासून विटांची निर्मिती सुद्धा केली जाते. C4X वगैरे जे आता आलेत ना नवीन, ते सुद्धा राखेपासून तयार केले जातात. या विटा वजनाने हलक्या मात्र भक्कम व टिकाऊ असतात. उत्खनन पूर्ण झालेल्या खाणी राखेद्वारे भरता येऊ शकतात. ज्या काही खाणी खोदलेत त्या सुद्धा ह्या राखेने मुजवता येतात. पडीक जमिनीवर भराव घालण्यासाठी राखेचा उपयोग बघा, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाद्वारे 2009 मध्ये अधिसूचित केल्यानुसार औष्णिक विद्युत केंद्राच्या आसपास 100 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात बांधकाम प्रकल्प, रस्ते निर्मिती व जमीन सपाटीकरणासाठी लागणारा भराव यासाठी हवेतील राखेचा वापर करणे बंधनकारक आहे. असं कोणी सांगितलंय? मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट व त्यांनी सांगितलं आहे. औष्णिक विद्युत केंद्राच्या आसपास 50 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात खाणीत भराव टाकण्यासाठी हवेतील राखेचा वापर करणे बंधनकारक आहे. तर ही जी काही राख आहे ती ऑलरेडी तुम्ही बंधनकारक केलेली की हीच राख मी वापरायची अशा
तर हे सगळं इथे लक्षात ठेवा. पुढे बघा, अंतर्गत घरातील हवा प्रदूषण. आता घरातल्या घरात सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं, बरोबर आहे ना? आपण काही किचन मध्ये करतोय, बरोबर, काहीतरी त्याच्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं. अंतर्गत हवा प्रदूषण हे घर, संस्था अथवा व्यावसायिक संकुलातील अंतर्गत पर्यावरणातील हवेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांशी संबंधित आहे. दाटीवाटीने बांधलेल्या वास्तूंमुळे तेथे हवा खेळती राहत नाही. कारण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी खूप चिटकून चिटकून घर असतात. त्यामुळे हवा खेळती राहत नाहीये. बरोबर? दाटीवाटीने बांधलेल्या वास्तूमुळे तेथे हवा खेळती राहत नाही आणि कमी सूर्यप्रकाश व कोंदट वातावरणात प्रदूषकांची पातळी वाढू लागते. यालाच काय म्हटलं जातं? अंतर्गत हवा प्रदूषण. ग्रामीण भागात अंतर्गत हवा प्रदूषणाचा धोका अधिक असतो. येथे शेण, लाकूड, गोवऱ्या यासारख्या पारंपरिक इंधनाचा वापर केला जातो. यातून निर्माण होणाऱ्या धुराचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील महिला व बालकांना होतो. कारण त्यांचा बहुतांश वेळ या धुराच्या सानिध्यात जात असतो. तर बघा, अंतर्गत प्रदूषण म्हणजे जे हवा चुली पेटवतात बायका, त्यामध्ये शेण, लाकूड, गोवऱ्या, प्लास्टिक जे वाटेल ते जाळतात. त्याच्यातून धूर तयार होतो. त्याच्यातून त्यांना पण त्रास होतो आणि आजूबाजूची काही शेजारची घर आहेत त्यांना पण त्याच्यातून त्रास होतो. शहरांमध्ये देखील दाटीवाटीने इमारतीची बांधणी केल्याने सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण होतो. बरोबर आहे. व हवा खेळती राहत नाही. गृहबांधणी व गृह सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम साहित्य, घरगुती वापरासाठीची विविध रासायनिक उत्पादनं इत्यादी येथे प्रदूषक आहेत आणि हे अंतर्गत हवेच्या दर्जावर परिणाम करतात. आता अंतर्गत हवा प्रदूषक बघा कुठली कुठली? संप्लावनशील सेंद्रिय संयुग, यामध्ये सुगंधी द्रव्य, बरोबर, स्प्रे, फर्निचर, पॉलिश, डिंक, फेविकॉल, बुरशीनाशक यांचा समावेश होतो. आता बघा, हे परफ्युम्स काही काही जणांना खूप त्रास होतो, बरोबर, ते सुद्धा एक अंतर्गत प्रदूषण आहे. त्यानंतर बघा, फॉर्मॅल्डिहाइड, कार्पेट, पार्टिकल बोर्ड, इन्सुलेशन फोम यामध्ये फॉर्मलाइज असते आणि यामुळे डोळे व नाक यांची जळजळ होते आणि ॲलर्जी सुद्धा होते. त्यानंतर बघा, कीटकनाशके आहेत. तंबाखू, बरोबर, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तर तंबाखू जे काही सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणारे घातक वायू जो कर्करोगास कारणीभूत ठरतो. जैविक प्रदूषके आहेत बघा, त्यात कुठले कुठले? वनस्पतींचे परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, कुत्रा करत असेल, मांजर करत त्याचे केस, लहान कीटक, बुरशी, परजीवी आणि काही सूक्ष्मजीव ही जैविक प्रदूषके आहेत. यामुळे अस्थमा, ॲलर्जी व त्यामुळे येणारे हे ताप या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. रेडॉन बघा काय आहे? रेडॉन एक प्रदूषक आहे. हा वायू नैसर्गिकरित्या मृदेद्वारे वातावरणात उत्सर्जित माती, मृदा, कोंदट वातावरणामुळे हा वायू घरामध्ये वास्तूच्या अंतर्गत भागात स्थिरावतो आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतो. जे कोंदट वातावरणामुळे बघा किती प्रकारचे प्रदूषके तयार होऊ शकतात, जे आपल्यासाठी घातक आहेत आणि खूप घातक आहेत. पुढे बघा, आता हवा प्रदूषणाचे परिणाम कुठले कुठले? तर बघा, कशा कशाचा परिणाम किती वाईट प्रकारे होऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की इतकं काही सिरियसली नाहीये, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप भयानक पद्धतीने होऊ शकतो. बघा, कार्बन मोनॉक्साईड, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम बघा. आता श्वसनाचा अडथळा तयार होतो कार्बन मोनॉक्साईडमुळे. डोकेदुखी, अस्वस्थता आणि त्यातून मृत्यू सुद्धा होऊ शकतो. प्रतिक्षिप्त हालचाली मंदावतात, रिफ्लेक्स ऍक्शन्स जे आहेत, तर हे सगळं कार्बन मोनॉक्साईडमुळे होतं. त्यानंतर बघा, कार्बन डायऑक्साईडमुळे काय काय होतं? प्रतिक्षिप्त हालचाली मंदावणे, हृदयावर ताण येणे, दृश्यमानतेवरती परिणाम, डोकेदुखी, हे सगळे कार्बन डायऑक्साईडमुळे होणारे परिणाम आहेत. त्यानंतर बघा, वातावरणाच्या खालच्या थरातील ओझोन, अस्थमा, श्वास घेण्याचा अडथळा निर्माण होतो, छातीत दुखणे, फुफ्फुसाच्या नळ्यांना सूज येणे, हे सगळे ओझोनमुळे होणारे परिणाम आहेत. त्यानंतर बघा, सल्फर डायऑक्साईड, डोळे व घसा जळजळ होते, खोकला, ॲलर्जी, श्वसन यंत्रणेतील विकारांच्या क्रियेस अपाय निर्माण होणे. त्यानंतर बघा, नायट्रोजन ऑक्साईड,
ह्याच्यामुळे बघा काय होतं, फुफ्फुसांची जळजळ, श्वास घेण्याचा अडथळा निर्माण होते, अस्थमा, श्वसन यंत्रणेतील विकारांच्या क्रियेस अपाय निर्माण होणे आणि फुफ्फुसाच्या नळ्यांना सूज येणे. त्यात बघा धुलीकण, एसपीएम, फुफ्फुसाची जळजळ, आरबीसीचा विकास खुंटणे आणि फुफ्फुसाचा बिघाड हे सगळे काय आहेत, हवा प्रदूषणाचे परिणाम. त्याच्यानंतर बघा तंबाखू, फुफ्फुसांच्या जळणांना आलेली सूज, फुफ्फुसांचा कर्करोग, डोळे, नाक व घसा यांची जळजळ होते. त्यानंतर बघा हायड्रोकार्बन्स, त्याच्यामुळे बघा काय होतं, फुफ्फुसांच्या कर्करोगास कारणीभूत डोळ्यांची जळजळ, मूत्रपिंडावर आघात म्हणजे किडनीवरती, अस्थमा, श्वसनाचा अडथळा, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसांच्या नळ्यांना सूज, हे एवढं सगळं हायड्रोकार्बन्समुळे होतं. त्यानंतर बघा पारा, पारामुळे काय होतं, मज्जासंस्थेचे आजार, निद्रानाश, श्रुतिभ्रंश, उत्साह कमी होणे, अंगाचा थरकाप होणे, मिनामाटा आजार. त्यानंतर बघा शिसामुळे काय होतं, मेंदू व मज्जासंस्थेस इजा, मूत्रपिंडावर आघात, आरबीसीच्या वाढीवर परिणाम होणे. हे सगळे काय ह्याच्यामुळे होणारे परिणाम आहेत. आरोग्य हे जे काही हवेमध्ये असणारे जे काही सगळे वाईट वायू आहेत त्याच्यामुळे होणारा परिणाम. पुढे बघा, आता वनस्पतीवर काय परिणाम होतो हवा प्रदूषणाचा. पर्णछिद्रे बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, फोटोसिंथेसिसची, वनस्पतींची वाढ खुंटते, पाने गळतात, पिवळी पडतात. बघा त्यानंतर बघा सल्फर डायऑक्साईडमुळे वनस्पतींच्या पेशीमधील पडद्यांचे नुकसान होते व वनस्पतींच्या चयापचय क्रियेवरती सुद्धा परिणाम होतो. त्यानंतर बघा इथिलीन सारख्या हायड्रोकार्बन्समुळे झाडांच्या पानांची गळती लवकर होते आणि फळे गळून पडतात. ओझोन वायूचा वनस्पतीच्या पानावरती व्यापक प्रतिकूल परिणाम होतो. तर वनस्पतीवर सुद्धा एवढे सगळे हे परिणाम होतात. त्यात बघा प्राण्यांवरती होणारे परिणाम, प्राण्यांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो आणि डोळ्यांचा त्यांना दाह होतो. त्यात बघा वातावरणावरती होणारे परिणाम, ओझोनचा ऱ्हास होतो, हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ वाढते आणि आम्ल पर्जन्याची शक्यता सुद्धा वाढते. तरी सगळे काय वातावरणावरती होणारे परिणाम, वनस्पतीवर होणारे परिणाम आणि प्राण्यांवरती होणारे परिणाम. आता इतर परिणाम बघा काय काय आहेत. बघा नैसर्गिक सौंदर्यावरती परिणाम होतो, बरोबर. विविध साहित्य पदार्थांचा नाश सुद्धा त्याच्यातून. आता पुढे बघा वायू प्रदूषणाचे परिणाम, काही प्रमुख प्रदूषके व त्यांचे परिणाम. वायू प्रदूषणाचे परिणाम आणि काही मुख्य प्रदूषके आणि त्यांचे परिणाम. आता बघा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम काय आहे आणि पर्यावरणावरती होणारा परिणाम काय आहे ते आता आपण बघूया. आता प्रदूषकाचे बघा आधी नाव बघू आपण. सल्फर ऑक्साईड, त्याचा आता मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतो, श्वसनाचे विकार होतात, हृदय व फुफ्फुसाच्या व्याधी होतात आणि कमजोर दृष्टी होते. आणि पर्यावरणावरती काय परिणाम होतो, क्लोरोसिस, वनस्पतींच्या मृत पावणे. त्यानंतर बघा नायट्रोजन ऑक्साईड, त्याचा मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतो, पॅरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट तयार होते, श्वसनाचे विकार जास्त प्रमाणात असल्यास विषारी. आणि पर्यावरण होणारा परिणाम आम्लपर्जन्य, पिकांची उत्पादकता कमी होते. त्यानंतर बघा धूर व धुके, त्याचा परिणाम काय होतो मानवाच्या आरोग्यावर, फुफ्फुसाच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळा येतो. आणि पर्यावरणात होणारा परिणाम प्रकाश परिवर्तित करून हवामानावर परिणाम करते. त्यानंतर बघा PM2.5 आणि PM10 यांचा काय परिणाम होतो, श्वसन संस्थांचे विकार होतात, दमा, फुफ्फुसांचा दाह होतो, फुफ्फुसांची कार्यक्षमता मंदावते, हृदयविकाराचा झटका, हाडाचे विकार, कर्करोग, जड धातूमुळे होणारे विषारीकरण. आणि पर्यावरणावरती काय परिणाम होतो, जैवविद्युतीवरती विपरीत परिणाम होतात, उदाहरणार्थ पानांवरती काळा थर अथवा काजळी जमा होणे. त्यानंतर बघा कार्बन मोनॉक्साईड, रक्ताचा ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. ओके, हृदय व रक्ताभिसरण संस्थेचे विकार होतात, नवजात बालके, गरोदर स्त्रिया, वृद्ध यांना जास्त धोका असतो, जे काही वाहनांमधून धूर जो काही बाहेर पडतो त्याच्यामुळे. आणि पर्यावरणावरती ग्लोबल वॉर्मिंग होते, जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. नंतर बघा ओझोन जो आहे तो खालच्या थरातला, त्याच्यामुळे काय होतं मानवी आरोग्यावरती, तापमानभरामधील ओझोनमुळे श्वसन संस्थेचे विकार होतात. आता मी तुम्हाला काय सांगितलं, ओझोन जो आहे तो 50 किलोमीटर उंचीवरती, पण जो काही खालचा ओझोन आहे तापांबरामधला वगैरे, ओके,
तिथे जो काही खालचा ओझोन त्याच्यामुळे काय होतं, तापमानामधल्या ओझोनमुळे श्वसन संस्थेचे विकार होतात आणि जसे घशाचे त्रास, दमा, फुफ्फुसांचे विकार, छाती दुखणं इत्यादी कारण म्हणजे ते आढळून येतात परिणाम. आणि ओझोनचा काय उपयोग होतो, परिणाम होतो वनस्पतीवरती, पर्यावरणावरती. वनस्पतीवर विपरीत परिणाम होतात आणि पॅरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट तयार करण्यास मदत करते. हरितगृह वायूप्रमाणे ते कार्यरत असते. नंतर बघा शिसे. रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवरती परिणाम करतो. आपण मिनीमाटा रोग बघितला होता. ओके. प्रदूषणामध्ये आपण बघितलं होता बघा की शिसे. त्यानंतर वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते. त्यात बघा अमोनिया NH3. डोळ्यांची जळजळ, नाक, श्वसन मार्ग व डोळे जळजळणे आणि दीर्घकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा, मृत्यू इत्यादी परिणाम होतात. आणि पर्यावरणावरती, जलचरांवरती जास्त परिणाम होतो. ओके. तर हे सगळे प्रदूषक त्याचा मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतो आणि निसर्गावरती काय परिणाम होतो हे सगळ्यात आपण बघितलं. आता हे जे सगळे काय प्रदूषक आहेत बघा, प्रदूषण जे आहे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करायचं, त्याच्यासाठी बघा काय काय योजना आहेत. प्रदूषकांमध्ये रूपांतरण कमी विषारी स्वरूपामध्ये करणं. ओके. प्रदूषकांचं रूपांतर जे आहे ते कमी विषारी स्वरूपामध्ये करणे. त्यानंतर कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर तेथे बंधनकारक करावा. त्यानंतर बघा उदाहरणार्थ जसं निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर करावा. पुढे बघा दुर्गंधी पसरवण्याच्या शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. हे सुद्धा एक उपाय आहे. कारण जितका कचरा वगैरे तुम्ही टाकाल तेवढा जास्त वास तिथे त्या गावात येणार आहे. त्यामुळे स्वच्छ गावं ठेवली पाहिजेत. पुढे बघा क्लोरोफ्लोरोकार्बनच्या वापरावर बंदी घालावी किंवा त्याच्या वापरावर बंधने आणावी. म्हणजे AC, फ्रीज ह्याच्यातून CFC बाहेर पडतो त्याच्यावरती थोडीशी बंदी आणावी. मागच्या वर्षी बघा, म्हणजे मागच्या वर्षी नाही, मला वाटते 17-18 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने एक GR काढलेला की तुम्हाला AC लावायचा असेल तर फक्त 25च टेम्परेचर ठेवावं लागेल. म्हणजे कारण त्याच्यातून CFC जो आहे त्याचं जे काही उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी होईल. ओके. आणि लाईट बिल पण वाचेल, आरोग्य पण चांगलं राहील. पण आपल्याला 16-17 वरती ठेवून AC ठेवायची सवय लागली. त्यामुळे आपण 25 पर्यंत काही AC ठेवत नाही. पण जितकं जास्त ACचं टेम्परेचर कमी असेल तेवढं जास्त CFC त्याच्यातून बाहेर पडणार. ओके. त्यानंतर बघा आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावरती योग्य नियंत्रण असावे. त्यानंतर बघा निरोधक यंत्रणा आणि स्क्रबरचा वापर करून पर्टिक्युलेट मॅटर हवेपासून विलग करणे. ज्वलन, शोषण या यंत्रणांच्या साहाय्याने हवा प्रदूषण नियंत्रणात आणावे. इंधनाचा कार्यक्षम वापर, उच्च प्रतीच्या इंधनाचा वापर, शिसेविरहित पेट्रोलचा वापर याद्वारे वाहनातून बाहेर पडणारी प्रदूषके नियंत्रणात आणावीत. त्यानंतर बघा विविध गाळणी तंत्राचा वापर करून वाहनातून बाहेर पडणारा नायट्रोजन ऑक्साईड हा नायट्रोजन मध्ये रूपांतरित करता येतो. यामुळे NOx होणारे संभाव्य परिणाम टाळता येऊ शकतात. ओके. पुढे बघा हवा प्रदूषण उपाययोजना काय काय, त्याच्यासाठी कुठले कुठले मंडळ काम करतात हे आता आपण बघूया. बघा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. आता बघा केंद्र सरकारचं एक प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे CPCB. ओके. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ओके. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत कार्यरत वैधानिक संस्था आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना जी आहे 22 सप्टेंबर 1974 रोजी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आधीच आहे बघा 7 सप्टेंबर 1970 नंतर ते स्थापन झालेले 22 सप्टेंबर 1974. जलप्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा जो आहे 1974 आणि हवा प्रदूषणाचा 1981. तर हे लक्षात ठेवा. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयास तांत्रिक सुविधा पुरवण्याचे काम हे मंडळ करते.
प्रदूषण नियंत्रणाबाबत देशातील सर्वोच्च संस्था म्हणून हे मंडळ कार्य करते आणि हे मंडळ सर्व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते. या मंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून बेंगलोर, कलकत्ता, शिलाँग, भोपाळ, लखनौ, वडोदरा आणि प्रकल्प कार्यालय आग्रा अशा 7 ठिकाणी विभाग कार्यालय आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बघा कुठे कुठे, दिल्ली इथे हेडक्वार्टर आहे, नंतर बेंगलोर, कलकत्ता, शिलाँग, भोपाळ, लखनौ, वडोदरा या ठिकाणी जे आग्रा अशा 7 ठिकाणी याचे प्रकल्प आहेत किंवा विभागीय कार्यालय. ओके. आता बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 7 सप्टेंबर 1970 ची त्याची स्थापना आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण कायदा 1969 जो आहे त्याच्यातल्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील पर्यावरणासंबंधी विविध कायद्यांची अंमलबजावणी या मंडळाद्वारे केली जाते आणि हे मंडळ महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते. महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या पर्यावरणीय प्रदूषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी या मंडळाकडे आहे आणि मुख्यालय सायन मुंबई येथे आहे आणि पुण्यात सुद्धा शिवाजीनगरला याचे एक ऑफिस आहे. ओके. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. त्यानंतर बघा राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानक. आपल्या सभोवतालच्या हवेचा दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानके निर्धारित करण्यात आलेली आहे. PM10, PM2.5 वगैरे सगळं. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981 नुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संपूर्ण देशासाठी ही मानके लागू केली जातात. सध्या अस्तित्वात असलेली राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानके 18 नोव्हेंबर 2009 रोजी अधिसूचित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बघा 12 प्रदूषकांच्या हवेतील परिणामाचा विचार केला जातो. त्याच्यावरून मग हवेची गुणवत्ता ठरवली जाते. आता कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष म्हणजे सगळं बंद होतं बघा, म्हणजे गाड्या वगैरे रस्ते सगळे रिकामे होते, तर हवेची गुणवत्ता जी आहे ती वाढली होती आणि ओझोनचं सुद्धा थोडंफार प्रमाण वाढलं होतं. ओके. बघा कुठल्या जे काही परिणाम करणारे जे काही प्रदूषक आहे त्याचं वातावरणामध्ये किती प्रमाण आहे, हवेत किती प्रमाण आहे, त्याच्यावरून हवेची गुणवत्ता ठरवली जाते. बघा कुठले कुठले 12 प्रदूषक आहेत. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, PM10, PM2.5, ओझोन, शिसे, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, बेन्झीन, बेन्झोपायरीन, अर्सेनिक आणि निकेल. 12 प्रदूषकांच्या प्रमाणावरती हवेची पातळी, हवेची गुणवत्ता जी आहे ती ठरवली जाते. ओके. बघा जागतिक आरोग्य संघटनेने 2005 मध्ये हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्वे घोषित केली. यामध्ये PM, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड या 4 आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रदूषकांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. हवा प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कायदा 1981 नुसार देशातील हवेच्या गुणवत्तेबाबत मानके अधिसूचित करण्याचा अधिकार केंद्रीय प्रदूषण मंडळास आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर 2014 रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकाची सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये खालील 8 प्रदूषकांच्या आधारे हवेची गुणवत्ता तपासली जाते. PM10, PM2.5, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया, शिसे एवढे सगळे काय हवेची गुणवत्ता तपासली जाते 8 प्रदूषकांच्या आधारे. राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकात हवेच्या गुणवत्तेचे वर्गीकरण चांगली हवा, समाधानकारक हवा, मध्यम प्रदूषित हवा, निकृष्ट हवा, अत्यंत निकृष्ट आणि गंभीर अशा 6 वर्गात करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांक हवा गुणवत्ता निर्देशांक जो आहे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स ते 6 गोष्टींच्या आधारे हवेची गुणवत्ता ठरवतात. कुठल्या 8 प्रदूषकांच्या आधारे PM10, PM2.5, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया आणि शिसे. राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकात हवेच्या गुणवत्तेचे वर्गीकरण हे जे बघा चांगली हवा, समाधानकारक हवा, मध्यम प्रदूषित हवा, निकृष्ट हवा, अत्यंत निकृष्ट आणि गंभीर हवा अशा 6 विभागात करण्यात आलेली आहे.
ओके. पुढे बघा, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक. हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक मूल्य आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघा. 0 ते 50 असेल तर चांगले, 51 ते 100 असेल तर समाधानकारक, 101 ते 200 असेल तर मध्यम प्रदूषित, 201 ते 300 असेल तर खराब, 301 ते 400 असेल तर अगदी खराब आणि 401 ते 500 जर असेल तर तीव्र प्रदूषित. असे हे जे काय आहे तेच त्याच्यामध्ये 6 प्रकार केलेले आहेत. कुणी? राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक. पुढे बघा, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम. हे काय आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम? नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, NCAP. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आता आता कोण आहेत? जावडेकर, प्रकाश जावडेकर. ओके. आता त्यावेळेस कोण होते? हर्षवर्धनचे सध्याचे आपले आरोग्य मंत्री आहेत. ओके. सध्याचे आपले आरोग्य मंत्री त्यावेळेस ते पर्यावरण मंत्री होते आणि सध्या पर्यावरण मंत्री कोण आहेत? प्रकाश जावडेकर. आणि डॉक्टर हर्षवर्धन हे सध्या आपले आरोग्य मंत्री आहेत. बघा, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी 10 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची सुरुवात केली. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली लक्षात ठेवा. 10 जानेवारी 2019. समजा हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारे हवा प्रदूषण कमी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समजा तुम्हाला आता प्रिलिम्स मध्ये असं MCQ मध्ये काहीतरी प्रश्न आला, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? तर लक्षात ठेवा 10 जानेवारी 2019. ओके. पुढे बघा, 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी हा कार्यक्रम राबवला जात असून 2017 हे आधारभूत वर्ष मानून PM 2.5 आणि PM 10 चे प्रमाण 2024 पर्यंत 20 ते 30% कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे. 2017 हे आधारभूत वर्ष म्हणून PM 10 आणि PM 2.5 जे आहे त्यांचं प्रमाण जे आहे ते 20 ते 30% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 2011 ते 2015 या कालावधीत वातावरणीय हवा गुणवत्ता मानकांच्या माहितीच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 23 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील मानकांप्रमाणे समाधानकारक नसलेल्या 102 शहरांची या कार्यक्रमात निवड केलेली आहे. जे काही समाधानकारक नाहीयेत 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातली जे काही शहर आहेत अशा 102 शहरांची त्यांनी काय केली? यादी काढली. कधी 2011 ते 2015च्या कालावधीमध्ये. यामध्ये दिल्ली, वाराणसी, भोपाळ, कोलकाता, नोएडा, मुझफ्फरपूर इत्यादी शहरांचा समावेश होतो. जास्त प्रदूषित आहेत बघा, वाराणसी, दिल्ली ही सगळी ठिकाणं. हवा प्रदूषणाचे स्रोत व नियोजित कालमर्यादेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना यांचा अभ्यास करून शहरांसाठी अंमलबजावणीबाबत योजना तयार करणे यामध्ये अभिप्रेत. ई वाहतुकीसाठी राज्य आराखड्याची देखील यामध्ये तरतूद करण्यात आलेली. बघा, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी देशभरातून निवडलेल्या 102 शहरांपैकी महाराष्ट्रातील शहरे कुठली कुठली? तर राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जे आहे जसं राष्ट्रीय रेल्वे जे काही त्यांनी केलं होतं त्यातली 5 रेल्वे स्थानकं निवडली होती जी स्वच्छ करायची. तर तशी महाराष्ट्रातली कुठली कुठली शहरं निवडली जी स्वच्छ करायचे, हवा प्रदूषण तिथलं कमी करायचे? बघा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर. म्हणजे आपले जे काही जिल्हे आहेत 50% तरी सगळे जिल्हे त्यांनी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमामध्ये 102 मध्ये घेतलेले आहेत 17. आता अजून एक प्रोग्राम आहे का सफर. सफर काय आहे बघा, सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. सफर हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या नावाचा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केला. भारतातील महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची स्थल विशिष्ट माहिती ज्या त्या वेळेस पुरवण्यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद व मुंबई या 4 शहरात स्थापित केलेला आहे. या प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हवामानाशी निगडीत घटनांबद्दल जागरूकता वाढली आणि हा फायदा झालेला. सफर हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हवेच्या गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्याचा कोणताही मार्ग
हो. आता पुढे बघा भारत स्टेज मानक. वाहनांच्या इंजिनामधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांवर मर्यादा आणून हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने युरो मानकाच्या धर्तीवर भारत स्टेज मानके 2000 साली सर्वप्रथम लागू करण्यात आलेली आहेत. ही मानके लागू केल्यानंतर सर्व वाहनांनी या मानकातील नियमानुसार प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इंजिनमध्ये तसे बदल करणे बंधनकारक. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे ही मानके लागू करणे व संबंधित कालमर्यादांची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. या प्रत्येक मानकास भारत स्टेज असे संबोधले जाते. सध्या भारत स्टेज 4 हा टप्पा कार्यरत आहे आणि 2016 मध्ये भारत सरकारने भारत स्टेज 5 हा टप्पा वगळून 1 एप्रिल 2020 पासून भारत स्टेज 6 VI मानके लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता BS4, BS5 आणि आता BS6. BS म्हणजे काय? भारत स्टेज. आता तुम्हाला कधी कधी ते आपल्या महामंडळाच्या बस वगैरे असतात बघा, त्याच्यावरती हे दिसतं. ओके, म्हणजे एक हवा त्या वाहनाच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांवर मर्यादा आणणे आणि हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने युरोप मानकाच्या धर्तीवर भारत स्टेज मानके दिली जातात. ओके, तुम्ही महामंडळाच्या बसवरती बघितलं असेल बघा, BS2, BS3. तुम्ही जर तेवढं जर ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुमच्या इथे हे लक्षात येईल. म्हणजे त्या इंजिनामधून किती दूर बाहेर पडतो, किती प्रदूषक बाहेर पडतात, त्याच्यावरती ही बंधनं आणली जातात. आणि ही मानके लागू केल्यानंतर सर्व वाहनांनी व मानकातील नियमानुसार प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इंजिनमध्ये तसे बदल करणे बंधनकारक केलेले आहे. ओके, तर हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर कधी बघितलं असेल बसवरती तर BS2, BS3, BS4. ओके, आता बघा हे BS4 आणि BS6 आता जो सध्याचा आहे त्यातला फरक काय आहे बघा. BS4 मानकांतर्गत वापरल्या जाणाऱ्या इंधनात सल्फरचे प्रमाण 50 ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन होते, तर BS6 इंधनात हे प्रमाण फक्त 10 ppm निर्धारित केलेलं आहे. म्हणजे जास्त आणखी म्हणजे कमी हवा प्रदूषण होण्याचं. BS4 च्या तुलनेत BS6 मानकामध्ये डिझेल वाहनातील PM चे प्रमाण 80% कमी होणे अपेक्षित आहे. आणि BS6 मानकानुसार निर्धारित करण्यात आलेली पेट्रोल व डिझेल ही इंधने वापरत आणणारे दिल्ली हे देशातील पहिले शहर ठरलेले आहे. बघा, भारत स्टेज 2 1 एप्रिल 2020 ला अंमलबजावणी झाली. भारत स्टेज 1 ची 1 एप्रिल 2020 ला, 2 ची 1 एप्रिल 2005 ला, 3 ची 1 एप्रिल 2010 ला, 4 ची 1 एप्रिल 2017 ला, 5 तर वगळण्यात आला, डायरेक्ट 4 वरून 6 ला. कधी? 1 एप्रिल 2020 ला. हे लक्षात ठेवा. ओके, तर मुख्य परीक्षेवरती जर हवा प्रदूषणाच्या वरती जर काही प्रश्न आला, हे सगळं तुम्ही जर उत्तरामध्ये मेन्शन केलं तर तुमचं एक उत्तर जे आहे ते एकदम इफेक्टिव्हली होईल आणि त्यावरचे पेपर चेक करायला पण वाटेल की बाबा ह्याला खूपच नॉलेज आहे, ह्याला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहिती आहे. तर हे सगळे पॉईंट तुम्ही तिथे कव्हर करू शकता. राज्यसेवेला येईल किंवा UPSC ला प्रश्न आला तरी सुद्धा. बघा, तर राष्ट्रीय विद्युत वाहने गतिशीलता अभियान नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन. आता हे सुद्धा हवा प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने जे काय आहे बघा, विद्युत व पेट्रोल डिझेल अशा दोन्ही इंधनावर चालणाऱ्या हायब्रिड वाहनांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय विद्युत वाहने गतिशीलता अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. विद्युत वाहन गतिशीलता अभियान यामध्ये 2020 पर्यंत 6 ते 7 दशलक्ष विद्युत व हायब्रिड वाहनांची विक्री करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. म्हणजे जस्ट आत्ताच आलेलं आहे बघा हे. त्यामुळे राष्ट्रीय इंधन सुरक्षा हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा जास्त प्रचार प्रसार केला तर. त्यामुळे केंद्र सरकारने 1.5 लाख सबसिडी आणि राज्य सरकारने 1 लाख सबसिडी देण्याचं ठरवलेलं आहे. 2015 मध्ये हायब्रिड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया ही योजना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातर्फे 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. फेम इंडिया म्हणजे काय आहे? फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया, फेम. ओके, या योजनेच्या अंमलबजावणीत खालील बाबींचा समावेश केलेला आहे. मागणी निर्माण करणे, म्हणजे लोकांना अवेअरनेस निर्माण केला तर मागणी वाढणार आहे. तांत्रिक मंच उपलब्ध करणे, बरोबर. पथदर्शी प्रकल्प जे इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या अवेअरनेससाठी. चार्जिंग सुविधांची उपलब्धता करून देणे, कारण चार्जिंग स्टेशन आहे त्यामुळे लोकांना अजून सुद्धा भीती वाटते बघा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स घ्यायला.
या योजनेमुळे एकीकडे इंधन बचत होईल, तर त्यासोबतच वाहनांच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण सुद्धा कमी होईल. आणि 2019 मध्ये नेम 2.0 हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. ओके. तर राष्ट्रीय विद्युत वाहने गतिशीलता पण लक्षात ठेवा. भारत स्टेज 1, 2, 3, 4 आणि 6 हे पण 5 लक्षात ठेवा. पुढे बघा. आता सिगारेटच्या धुराचा आरोग्यावरील परिणाम काय होतो? सिगारेटच्या धुरामुळे. सिगारेटचा धूर म्हणजे हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईड, सायनाइड आणि धुलीकण यांचे मिश्रण होय. त्यामध्ये या व्यतिरिक्त तंबाखू उत्पादन करताना वापरण्यात आलेल्या खतांवरील किरणोत्सारी पदार्थांचा अंश आढळतो. जर श्वासाद्वारे दररोज हा सिगारेटचा धूर मानवी शरीरात गेला, तर त्यातील घटकांचे घातक परिणाम मानवी आरोग्यावरती होतात. सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसांना कर्करोग होतो आणि सिगारेटच्या व्यसनामुळे हृदयाचे विकार होतात. म्हणजे बघा, आपले जे काही फुफ्फुस जे आहे ते वायूंनी सगळं भरलेलं आहे. असं कुठला काही घनरूप अवयव नाहीये. आणि फुफ्फुसामध्ये एका फुफ्फुसामध्ये 300 कोटी वायुकोश असतात. आणि तिथे जर सतत जर वाईट वायू गेले, तर फुफ्फुसाचे दाह, हृदयाचा दाह, व्यवस्थित रक्ताभिसरण होणार नाही. असे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. अन्य व्यक्ती सिगारेट ओढताना त्या व्यक्तीच्या शेजारील व्यक्तीस सिगारेटच्या धुराचा त्रास होतो. त्यामुळे श्वसनविषयक समस्यांसोबतच कर्करोगाचा धोका देखील संभवतो. त्यामुळे सिगारेट, स्मोकिंग ह्या सगळ्या मार्गाला आपण जायचं नाहीये. कोणी तिथं स्मोकिंग करत त्याच्या जवळ आपण जायचं नाही, कारण आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. पुढे बघा, भोपाळ वायू दुर्घटना. त्यावरती प्रश्न बऱ्याच झालेला आहे. ओके. मिथिल आयसोसायनेट हा जो काही वायू जो आहे तो त्याच्यातून बाहेर पडलेला आहे. खूपदा प्रश्न ह्याच्यातून विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. मिथिल आयसोसायनेट आणि 2 डिसेंबर 1984 ची ही घटना आहे. खूप भयानक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बरोबर. ताजमहल जो आहे तो अजूनही पूर्ण असा शुभ्र जसा होता तसा दिसत नाही, थोडासा काळवंडल्यासारखा दिसतो. आणि भोपाळमध्ये जी काही वायू गळती झाली त्याच्यातून धूर बाहेर पडला. आता धूर त्या ताजमहलावरती असा थोडासा जाऊन बसेल आणि अजून सुद्धा थोडासा तो पूर्णपणे व्हाईट दिसत नाही, इतका त्याचा परिणाम त्याच्यावरती झालेला आहे. बघा बघा 2 डिसेंबर 1984 रोजी युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या भोपाळ येथील कीटकनाशकांच्या प्रकल्पातून मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती झाली आणि या दुर्घटनेत जवळपास 4,000 लोक मृत्युमुखी पडले व लाखो लोकांच्या आरोग्यावर या वायूचा परिणाम होऊन आजही आरोग्यावर परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे खूप भयानक ही दुर्घटना होती बघा. या प्रकल्पात कार्बारेल नावाचे कीटकनाशक उत्पादित केले जात होते. कार्बारेल नावाचं जे काही कीटकनाशक आहे ते तिथे बनवलं जात होतं आणि या उत्पादनात मिथिल आयसोसायनेटचा वापर होत होता. मिथिल आयसोसायनेट हा अतिविषारी व मानवी आरोग्यास अत्यंत घातक असा वायू आहे. या दुर्घटने दिवशी अवघ्या 2 तासांच्या कालावधीत सुमारे 40 मेट्रिक टन वायू वातावरणात गळती झाल्याने तो पसरला. आणि त्यावेळेस इतका अवेअरनेस नव्हता, आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं ते जमलं नाहीये. ओके. त्यामुळे खूप सारं नुकसान जे आहे ते 1984 मध्ये झालं. तर हे सगळे हवा प्रदूषणाच्या रिलेटेड सगळी माहिती आणि त्याच्याविषयी वेगळे प्रदूषण मंडळ कुठली, काय सोर्स कुठले, प्रदूषके कुठली, त्याचा आपल्या मानवी आरोग्यावरती काय काय परिणाम होतो, पर्यावरणावरती काय काय परिणाम होतो, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर हे जे काही कार्यक्रम जे आहेत, राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम, भारत स्टेज मानक असतील, नंतर जे काही फेम जे असेल ते नॅशनल विद्युत वाहन गतिशीलता अभियान, हे सगळे जे काही शासनाने हवा प्रदूषण करण्यासाठी वेगवेगळे राबवलेले अभियान, मोहिमा, मिशन, वेगळे कार्यक्रम, हे सगळे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया जलप्रदूषण, वॉटर पोल्युशन. आता जलप्रदूषण पण आपण बघितलेलं आहे. आता आपण थोडंसं डीप मध्ये बघणार आहोत. बरोबर. पॉइंट सोर्स, ओके, अँड डिस्पर्ट सोर्स. पॉइंट सोर्स म्हणजे डायरेक्ट इंडस्ट्रीमधून सोडलेलं पाणी, घरातलं सांडपाणी, हे सगळे एकदम पॉइंट सोर्स आहे. नॉन पॉइंट सोर्स म्हणजे वाहत येणार रस्त्यावरचं पाणी, पावसाचं पाणी, सगळे डिस्पर्ट सोर्सेस आहेत. ओके. म्हणजे पाणी जे आहे ते पिण्यायोग्य राहणार नाही, स्वच्छ राहणार नाही, म्हणजेच काय, पाण्याचं प्रदूषण. बघा, पाणी हा जीवावरणातील एक महत्वाचा घटक आहे. बरोबर. सजीवांना आपल्या दैनंदिन प्रक्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे आपल्याला सतत पाणी लागतं बघा. म्हणजे बोलता बोलता
सतत आपल्याला तहान लागते, सतत पाणी पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता म्हणजे एकदम घरातल्या छोट्या-छोट्या कामांपासून म्हणजे जरी 71% पाणी असलं, 79% पाणी असलं तरी सुद्धा पाण्यात जे आहे ते खूप आपण जपून वापरलं पाहिजे. हे आपण बायोस्फिअरमध्ये शिकलेलो आहोत. कारण 97.25% जे काही पाणी आहे ते फक्त खारं पाणी सगळं आणि 2.75% फक्त गोड पाणी आहे. ओके. तर त्या 2.75% पैकी सुद्धा 25% पाणी हे हिमनद्यांच्या स्वरूपात आहे आणि फक्त त्यामध्ये 2.5% जे आहे त्यातलं 25% पाणी फक्त हे भूजल साठ्याच्या स्वरूपात आहे, जे आता आपल्याला वापरायला मिळते. कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय, असेंद्रिय, जैविक, किरणोत्सारी पदार्थ अथवा उष्णता यांची प्रदूषणाद्वारे पडणारी भर, ज्यामुळे पाण्याच्या दर्जावरती प्रतिकूल परिणाम होतो व ते पाणी वापरणे योग्य राहत नाही, तेव्हा त्यास जलप्रदूषण असे म्हणतात. तर पाण्यामध्ये कुठलाही पदार्थ म्हणजे सेंद्रिय, असेंद्रिय कुठलाही तो गेला, तर ते पाणी काय होतं? खराब होतं. त्यालाच काय म्हणतो आपण? जलप्रदूषण. जलप्रदूषण हे फक्त भूपृष्ठावरील जलापुरतेच मर्यादित राहत नाही, तर त्याचा प्रसार भूजल, सागर व महासागरातील पाण्यात देखील होतो. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यातील प्रदूषणात भौतिक, रासायनिक आणि जैविक बदलांचा समावेश होतो. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, तेव्हा त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो आणि तसे साथीच्या रोगांचा फैलाव होतो. तेव्हा त्यास जलप्रदूषण असे म्हणतात. अशी WHO ने व्याख्या केली. बघा परत एकदा सांगते. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ होते, विषारी होते, तेव्हा त्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे सजीवांना अपाय होतो आणि तेव्हा साथीच्या रोगांचा फैलाव होतो. त्यालाच काय म्हटलं जातं? जलप्रदूषण. आता पाऊस पडायला लागला की आपल्याला नगरपालिका, महानगरपालिका सांगते बघा पाणी उकळून प्या. बरोबर? कारण पाण्यामध्ये कुठलेही विषारी पदार्थ बरोबर ते मिसळलेले असतात. आता जलप्रदूषणाचे सोर्स बघा कुठले कुठले आहेत. एक म्हणजे पॉइंट सोर्सेस आणि डिस्पर्ट सोर्सेस. बघा, जेव्हा एखाद्या विशिष्ट स्रोतामधून जलप्रदूषके थेटपणे जलस्रोतात मिश्रित होतात, तेव्हा त्या स्रोतास बिंदू स्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ कारखान्यातून जलस्रोतात मिसळणारे सांडपाणी बिंदू स्रोतातील प्रदूषकाचे नियमन करणे सोपे असते. आणि विखुरलेले स्रोत म्हणजे बघा काय काय आहेत. विस्तीर्ण भूप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणाहून पावसाच्या पाण्यावाटे जेव्हा प्रदूषके जलस्रोतात मिसळतात, तेव्हा या स्रोतांना जलप्रदूषणाचे विखुरलेले स्रोत असे संबोधले जाते. यामध्ये खाणीतील कचरा, नागरी कचरा, आम्लपर्जन्य, बांधकाम कचरा यांचा देखील समावेश होतो आणि या स्रोतांचे नियमन करणे तुलनात्मक दृष्ट्या अवघड असते. आता बघा नदीचं नाव, ठिकाण आणि प्रदूषणाचा सोर्स. भीमा नदी, ठिकाण पुण्यात आणि प्रदूषणाचा सोर्स काय बघा शहरांचे व औद्योगिक सांडपाणी. बरोबर. पंचगंगा कोल्हापूरला आहे. साखर कारखाने व शहरांचं सांडपाणी त्याच्यामध्ये मिसळतं. कृष्णा सांगली, शहरांचे व औद्योगिक सांडपाणी. सावित्री नदी रायगड, रासायनिक कारखान्यामधून येणारं सांडपाणी. उल्हास नदी उल्हासनगर मुंबई, रासायनिक कारखाने, रंग कारखाने त्याच्यातून येणारं पाणी. गोदावरी नाशिकला आहे तिथे खत कारखाने, शहरांचं सांडपाणी असं तिथे मिसळतं. गंगा नदी कानपूरला आहे तिथे रासायनिक कारखाने, चर्म उद्योग. ओके. कावेरी नदी तामिळनाडूमध्ये औष्णिक ऊर्जा केंद्राची फ्लाय ऍश बरोबर पोलाद कारखाने यामुळे तिथून येणारं सांडपाणी. ओके. आता जलप्रदूषके बघा कुठली कुठली आहेत. शैवाल, जीवाणू, विषाणू आणि परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात. हे झाले जैविक जलप्रदूषक. आता अजैविक जलप्रदूषक बघा कुठले कुठले. बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, त्यानुसार रासायनिक संयुगे, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश. त्यानंतर बघा सेंद्रिय जैव प्रदूषक कुठली तणनाशक, कीटकनाशक, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जन. हे सगळे काय आहेत जलप्रदूषणाचे सोर्स आहेत. त्यानंतर बघा जलप्रदूषणाची कारणे बघा कुठले कुठले. नैसर्गिक आणि मानवनिर्मित. त्यानंतर बघा जलपर्णीची वाढ हे एक कारण आहे. नैसर्गिक कारण आहे जलप्रदूषणाचं. कारण खूप सारी जलपर्णी येते त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं जसं की शैवाल वगैरे. त्याच्यामुळे काय होतं प्राणवायू कमी होतो आणि पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो.
त्यानंतर बघा नैसर्गिक कारणामध्ये कुजणारे पदार्थ, पाण्यात कुजणारे पदार्थ. प्राणी व वनस्पती यांचे अवशेष पाण्यात सोडणे व कुजणे इत्यादीमुळे जलप्रदूषण होतं. त्यानंतर गाळ. नदीच्या प्रवाहात येणारा अतिरिक्त गाळ व नदीचे पात्र बदलल्यामुळे. जमिनीची धूप. बघा, जमिनीची धूप झाल्याने जीवाणूसारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. नंतर बघा कवक. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते. त्यानंतर बघा शैवाल. जास्त वाढल्याने पाणी काय होतं? अस्वच्छ होतं आणि कृमी. जमिनीवर कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात. पुढे बघा मानवनिर्मित कारणं कुठली कुठली? निवासी क्षेत्रातील सांडपाणी. गाव शहरातील सांडपाणी, मैला नदीच्या वाहत्या पाण्यात जलाशयात सोडला जातो. हे बघा औद्योगिक सांडपाण्यामध्ये कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग व दूध प्रक्रिया उद्योगातून रंग, विरंजक, रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पदार्थ पाण्यात सोडले जातात. तर बघा खनिज तेलगळती. वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, टँकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तवंग येतो. हे सगळे काय आहेत? मानवनिर्मित सोर्सेस आहेत. कारण आहेत. खते व कीटकनाशकांचा वापर त्याच्यामुळे बघा रासायनिक फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, एन्ड्रीन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन जलप्रवाहास मिळतात. आणि इतर मानवनिर्मित कारणं काय काय आहेत बघा? नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, बरोबर आहे. कपडे धुणे, अंबाडी घायपात पाण्यात सोडवणे, यामुळे पाणी प्रदूषित होतं. राख, अस्थि विसर्जन व निर्माल्य पाण्यात टाकणे. आपण बघा फुलं वगैरे पूजेचं सामान हे सगळं काय करतो? पाण्यामध्ये फेकतो. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? तर जलप्रदूषण होतं. अस्थी वगैरे सगळं पाण्यात सोडतो बघा माणसं, त्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होतं. बघा पुढे या व्यतिरिक्त औष्णिक विद्युत केंद्र व अणुऊर्जा केंद्रात पाण्याचा वापर शीतक म्हणून केला जातो. त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे तापमान जलस्रोतापेक्षा अधिक असते आणि जलीय परिसंस्थेतील सजीव हे तापमानदृष्ट्या अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे बाहेर पडणारे पाणी जलस्रोतात मिसळल्याने अनेक मत्स्य प्रजाती व इतर जलचर प्राणी मृत पावतात. त्यानंतर बघा भूजलाचे प्रदूषण कशामुळे होते? जगातील जवळपास 2/3 लोक दैनंदिन पाण्याच्या गरजेसाठी भूजलावरती अवलंबून असतात. बरोबर आहे. जे जमिनीत असते त्याच्यावर. मृदेतील प्रदूषकांमुळे भूजल देखील टप्प्याटप्प्याने प्रदूषित होत आहे. मृदेतील प्रदूषकांमुळे. भूजलाच्या साठ्यापर्यंत पाणी झिरपताना मृदेद्वारे जरी प्रदूषकांचे गाळण केले जात असले तरी या क्षमतेस मर्यादा आहेत. भूजलाचा अतिरिक्त उपसा केल्याने नैसर्गिक भूजल प्रदूषण होते. उदाहरणार्थ भूजलाचे फ्लोराईड व आर्सेनिकमुळे होणारे दूषितीकरण. या व्यतिरिक्त किनारी भागात अतिरिक्त भूजल उपसा केल्याने भूजलात समुद्राच्या पाण्याचा शिरकाव होतो. जमिनीत खोलवर विघटक जीवाणूंची संख्या कमी असल्याने भूजलातील जैविक विघटनशील प्रदूषकांचे विघटन होण्यास काही वर्षे ते काही दशके इतका प्रदीर्घ कालावधी लागतो. तर शिसे, आर्सेनिक, फ्लोराईड यासारखी जैविके अविघटनशील प्रदूषके भूजलात कायमस्वरूपी राहतात. तसेच जमिनीत खोलवर छिद्र खंडकात आर्सेनिकचे साठे असतात आणि भूजलाचा अतिरिक्त उपसा केल्याने हे आर्सेनिक पाण्यासोबत भूपृष्ठावरती येते. आर्सेनिकयुक्त पाण्यामुळे त्वचेचे आजार होतात. यामुळे दृष्टीहीनता, यकृत व हृदयविकार, मधुमेह, गलगंड यासारखे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आर्सेनिकयुक्त पाणी गँग्रीन व कर्करोगास देखील कारणीभूत ठरते आणि भूजलाचे आर्सेनिक दूषितीकरणाचा धोका पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये अधिक जाणवत आहे. म्हणजे जे काही बघा भूजल साठ्यामध्ये जे काही पाणी आहे तिथे सुद्धा प्रदूषण होतं. ओके, म्हणजे किती पाण्याच्या बाबतीत आपण काळजीपूर्वक म्हणजे काळजी घेतली पाहिजे, कारण जास्तीत जास्त होणारे रोग जे आहेत हवा आणि पाणी या 2 माध्यमातूनच होतात. आता महासागराचं प्रदूषण सुद्धा होतं बघा. ओके, महासागराचे प्रदूषण आणि तेलगळती. पाण्यात मिसळणाऱ्या सर्व प्रदूषकांची साठवणूक होण्याचा अंतिम स्रोत म्हणजे महासागर. बरोबर. या सगळ्या नद्यांचं पाणी शेवटी कुठे जाऊन मिळतं? समुद्रात. त्यामुळे सगळ्या प्रदूषकांची साठवणूक कुठे होते? अंतिम सोर्स कुठला आहे? महासागर. नद्या अथवा इतर जलस्रोतात मिसळलेली जलप्रदूषके शेवटी महासागरात येतात आणि या व्यतिरिक्त किनारी प्रदेशातील शहरातील कचरा तसेच तेल, ग्रीस, किरणोत्सारी कचरा इत्यादी प्रदूषकांद्वारे महासागराचे प्रदूषण होते. महासागराच्या प्रदूषणात तेलाची होणारी गळती हा जलप्रदूषणाचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. जहाजे, भूगर्भातील साठवणूक टाक्या, उत्खनन, खाणी
इत्यादीमधून होणारी तेलगळती थांबवणे ही अवघड बाब आहे. कारण गळती होणारे तेल फार कमी वेळात जास्त प्रदेशावरती ते पसरते. तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने तेल पाण्यावरती तरंगते आणि सागरात होणाऱ्या तेलगळतीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व त्याचा सागरी सजीव जसे की प्रवाळ भित्तिका, पक्षी यांच्यावरती धोकादायक परिणाम होऊ शकतो. यामुळे ऱ्हास होणारी परिसंस्था पूर्वपदावर आणण्याची प्रक्रिया अवघड व दीर्घकालीन आहे. कारण आपण बघितलं होतं की प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो, पण नष्ट व्हायला खूप कमी कालावधी लागतो. कागद उत्पादनातील काही उप उत्पादनांचा तेलगळती प्रदूषण नियंत्रणासाठी वापर केला जातो आणि सागरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे व इतर प्रदूषकांमुळे होणारे सागरी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने 1972 मध्ये लंडन करार संमत करण्यात आलेला आहे. ऑइल झापर तंत्रज्ञान बघा काय असतं. तेलगळतीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी काही सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि याला ऑइल झापर तंत्रज्ञान असे म्हणतात आणि हे सूक्ष्मजीव तेलाचे विघटन करतात. पुढे बघा. जगातील सर्वाधिक तेलगळती झालेल्या मोठ्या घटना कुठल्या? अटलांटिक एम्प्रेस 1979, एबीटी समर 1991, कॅस्टिलो डी बेल्वर 1983, अॅमिको कॅडिज 1978, हॅबेन 1991, वेस्ट इंडिज 2,00,000 ते ठिकाण बघा आणि गळतीचं प्रमाण. वेस्ट इंडिज, अंगोला जवळील समुद्र, दक्षिण आफ्रिकेजवळील समुद्र आणि ब्रिटन, फ्रान्स, जेनेव्हा, इटली. ओके. हे जहाजाची नाव आहेत, वर्ष आहेत, ठिकाण आहेत आणि गळतीचं प्रमाण किती झालेलं आहे. हे सगळं तेल समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि त्यानंतर काय होतं, महासागरांचं आम्लीकरण होतं आणि आम्ल पाऊस तिथे पडतो. आता बघा जलप्रदूषणाचे परिणाम बघा काय काय आता आहेत. जलीय परिसंस्थेवरती होणारे परिणाम आणि मानवी आरोग्यावरती होणारे परिणाम आपण बघूया. बघा, जलप्रदूषणामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे प्लवंग, मृदाकाय शरीराचे प्राणी आणि मासे यांची संख्या ऑक्सिजन अभावी कमी होते. जलीय परिसंस्थेचे संतुलन बिघडते. समुद्र पक्ष्यांवरही परिणाम होतो. वनस्पतींची वाढ खुंटते. पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. बायोसाइड्स, पॉलिक्लोरिनेटेड बायोफिनेल्स तसेच जड धातूमुळे संवेदनशील जलीय प्रजाती नामशेष होतात. कारखान्यातून जलस्रोतात मिसळणाऱ्या गरम पाण्यामुळे जलस्रोतातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि जलस्रोतांचं सुपोषण, युट्रोफिकेशन होतं. आता बघा, मानवी आरोग्यावरती जलप्रदूषणाचे काय काय परिणाम होतात. प्रदूषित पाण्यात अनेक विषाणू, जीवाणू, परजीवी आदी जीव आणि कृमी असतात. त्यामुळे कावीळ, अतिसार, विषमज्वर तसेच त्वचारोग, पचन संस्था यांच्याशी संबंधित विकार होतात. यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे सुद्धा विकार होतात. कॅडमियममुळे प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे हाडे व सांधेदुखी यांच्याशी संबंधित इटाई हा आजार होतो. हे आता सगळं आपण डीपमध्ये बघितले, ते नोट्समध्ये सुद्धा तुमच्याकडे आहे किंवा त्याला इटाईला औच डिसीज असं सुद्धा म्हणतात. पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटचे अतिरिक्त प्रमाण अर्भकांस प्राणघातक ठरते. पिण्याच्या पाण्यातील क्लोराईडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मज्जातंतू संबंधी आजार, आतड्यासंबंधी आजार, हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी इत्यादी असे विकार होतात. त्यानंतर कूपनलिकांच्या माध्यमातून भूजलाचा अतिरिक्त उपसा होणाऱ्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्यात अर्सेनिकचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे ब्लॅक फूट नावाचा आजार होतो. प्रदूषित पाण्यामुळे डोळ्यांना ट्रॅकोमा नावाचा संसर्गजन्य आजार सुद्धा संभवतो. ओके, तर एवढे सगळे मानवी आरोग्यावरती आणि जलीय परिसंस्थेवरती जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम आहेत. ओके, आता बघा काही महत्वाच्या संकल्पना. पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजन म्हणजे काय असतं नेमकं. विशिष्ट आकारमानाच्या, विशिष्ट तापमान व विशिष्ट वातावरणीय दाब असणाऱ्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणास पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजन असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट आकारमान, विशिष्ट तापमान आणि विशिष्ट वातावरणीय दाब. पाण्याचे तापमान वाढल्यास त्या पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि थंड पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण 10 भाग प्रति दशलक्ष असते. हवेमध्ये तेच ऑक्सिजनचे प्रमाण 20,000 भाग प्रति दशलक्ष इतके असते. जलीय सजीवांसाठी पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण महत्वाचे आहे आणि पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जर 6 भाग प्रति दशलक्ष पेक्षा कमी असेल तर माशांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम. वातावरणाद्वारे किंवा पाण्यातील हरित वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे पाण्यात ऑक्सिजन विरघळतो आणि तर मात्र वनस्पतींच्या श्वसनामुळे हे प्रमाण कमी होऊ लागते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर सूक्ष्मजीवांद्वारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करताना होतो.
पुढे बघा, जैविक ऑक्सिजन मागणी. पाण्यात असलेल्या विशिष्ट आकारमानाच्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्म जीवांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीस जैविक ऑक्सिजन मागणी असे म्हणतात. याचे मोजमाप भाग प्रति दशलक्ष हे असे केले जाते. त्यानंतर बघा, पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास जैविकदृष्ट्या किती ऑक्सिजन लागेल याचे मोजमाप जैविक ऑक्सिजन मागणीद्वारे केले जाते. आणि स्वच्छ पाण्यातील जैविक ऑक्सिजन मागणीचे प्रमाण 5 भाग प्रति दशलक्ष, तर अतिप्रदूषित पाण्यात हेच प्रमाण 17 भाग प्रति दशलक्ष इतके असते. आणि रासायनिक ऑक्सिजन मागणी बघा, पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन व असेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिजन अशा सर्व प्रक्रियांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणास रासायनिक ऑक्सिजन मागणी असे म्हणतात. रासायनिक ऑक्सिजन मागणी ही एक व्यापक संकल्पना आणि पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण अचूकपणे रासायनिक ऑक्सिजन मागणीवरून आपणास स्पष्ट होते. ओके, म्हणजे रासायनिक ऑक्सिजन हे म्हणजे पाण्यातल्या प्रदूषणाचं जे काही प्रमाण आहे ते रासायनिक ऑक्सिजन मागणी या संकल्पनेवरून ते स्पष्ट होतं. ओके, तर ह्या आजच्या सेशन मध्ये आपण हवा प्रदूषण आणि जल प्रदूषण बघितलेलं आहे. हवा प्रदूषणाचे सोर्स, प्रदूषके कुठली, त्याचे मानवी आरोग्यावरती होणारे परिणाम, पर्यावरणावरती होणारे परिणाम, वेगवेगळे शासनाचे कार्यक्रम, केंद्रीय प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, एवढं सगळं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या सेशनला मग पुढचं जे आपण घेणार आहोत. ओके, पर्यावरणीय प्रदूषण पार्ट 2. तर आजच्या सेशन मध्ये आपण हवा प्रदूषण आणि जल प्रदूषण हे दोन्ही पार्ट बघितलेले आहेत आणि आपण नेक्स्ट सेशनला पर्यावरणीय प्रदूषण 2 हा चॅप्टर आपण बघणार आहोत. तर आजच्या सेशन मध्ये जे काय आपण बघितलं, हवा प्रदूषणाचे सोर्स कुठले कुठले, प्रदूषक कुठली कुठली, कोणत्या वाईट वायूंचा परिणाम आपल्यावरती कशावरती होतो, त्यानंतर भारत शासनाचे कुठले कुठले कार्यक्रम आहेत. ओके, ते सगळे बघितले. जलप्रदूषणाचे सोर्स, ओके, त्यातल्या महत्वाच्या संकल्पना, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेल्या आहेत. तर आपण नेक्स्ट सेशनला पर्यावरणीय प्रदूषके 2 हा पार्ट आपण बघणार आहोत. तर आपण परत नेक्स्ट सेशनला भेटूया. तात्पुरता तुमचा निरोप घेते. धन्यवाद.